हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मी बनवणार आहे साबुदाण्याच्या पापड्या. तर त्या कशा प्रकारे साबुदाण्याच्या पापड्या बनवायच्या ते संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर वाफेवरच्या आपल्याला साबुदाण्याच्या पापड्या बनवायच्या आहेत. तर साबुदाणा किती घ्यायचा आणि कशा प्रकारे बनवायच्या, खूप छान अशा साबुदाण्याच्या पापड्या बनतात. तर आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तुमच्या एका लाईक करण्याने मला प्रोत्साहन मिळतं आणि मी छान छान व्हिडिओ बनवू शकेल. असा मला खूप आनंद होतो जेव्हा तुम्ही लाईक करता आणि चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 1 वाटी साबुदाणा घेतला आणि आता हा साबुदाणा मी भिजू घालते. साबुदाण्याचे पापड कशा प्रकारे करायचे आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये थोडं पाणी भिजू ठेवायचं, कारण हा साबुदाणा भिजतो ना चांगला. पाणी ठेवल्यामुळे चांगला भिजतो. पाणी जर कमी पडला तर मग साबुदाणा बरोबर भिजत नाही. तर असं मामूली याच्या साबुदाण्यावरती पाणी ठेवायचं. तर आता भिजू देते. 1-1.5 तास तरी चांगला भिजला पाहिजे साबुदाणा, म्हणजे पापड त्याचे जे येणार साबुदाण्याचे ते खूप छान येणार. तर साबुदाणा चांगला भिजून झालेला आहे. तर माझ्याकडे इडलीचं भांडं आहे. तर मी विचार केला की वाफेच्या ज्या साबुदाण्याच्या पापड्या आहेत त्या आपण इडलीच्या भांड्यामध्ये करून बघूया, छान येतात का. पहिल्यांदाच मी घेतलेले आहेत करायला इडलीच्या भांड्यामध्ये. नाहीतर मी काय करत असते दरवर्षी, साबुदाणा चांगला भिजू देते, त्याच्यानंतर साबुदाणा मी शिजवते आणि शिजवल्यानंतर एका कागदावरती, मोठ्या कागदावरती, म्हणजेच आपला प्लास्टिकचा कागद असतो ना त्याच्यावरती, पिशवीवरती मी पूर्ण साबुदाण्याच्या पापड्या अशा चम्मचनं अशा टाकत असते. त्या पण खूप छान अशा पापड्या बनतात साबुदाण्याच्या. तर ह्या पहिल्यांदा मी वाफेवरच्या मी करून बघते इडलीच्या भांड्यामध्ये. तर बघा कशा निघतात ते आता बघूया आपण. तर आता वाजलेत कितीचे, 4:30 वाजलेत. तर छोटा मुलगा कामावरून आला तर तो बोलला आई मला चहा पाहिजे. तर म्हटलं चल ठीक आहे, चहा पिण्याचा वेळ झालीच आहे. तर आता चहा ठेवला. तर दूध काही नव्हतं तर म्हटलं चला बिनदुधाचा चहा पिऊया. तर कारण बिनदुधाचा चहा पिणं शरीराला चांगला पण असतो. थोडीशी अद्रक टाकली ना की खूप छान असा चहा बनतो. तर जास्त करून मी दुधाचा चहा पित नाही. कधी कधी ब्लॅक कॉफी पिते. कॉफीमध्ये दूध टाकत नाही आणि साखर पण नसते माझ्या कॉफीमध्ये. तर तशी ब्लॅकच कॉफी मी पिते. तर खूप छान पण कॉफी लागते शरीराला. आपण जेवढे साखर कमी वापरले, गोड, आणि जेवढं दूध कमी वापरलं तेवढं चांगलं राहतं, कारण चहामध्ये जास्त दूध घेणं पण बरोबर नाही. तर अशा प्रकारे मी अद्रकचा खूप छान असा चहा बनवला आहे. तर चला या मग चहा प्यायला. तर चहा शिजल्यानंतर घेऊया चहा आपण. तर याच्या आधी पण मी बटाटे चिप्स बनवले आहेत, तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. खूप छान असे बटाटे चिप्स बनतात, कारण आता उन्हाळा लागला आहे त्याच्यामुळे आपण घरी वेगवेगळे असे पदार्थ बनवून ठेवतो, वर्षभर आपल्याला उपयोगी पडतात. जसे पापड झाले, कुरड्या झाल्या, शेवड्या झाल्यात. तर अशा प्रकारचे जे आहेत आपण वर्षभर साठा हा बनवून ठेवतो, कारण पावसाळा लागल्यानंतर किंवा हिवाळ्यात आपण बनवत नाही. उन्हाळ्यातच आपल्याला 4 महिने हे मिळतात बनवण्यासाठी आणि खूप छान वाटतं असं बनवल्यानंतर. डब्बे कसे असं घर भरलेलं दिसतं, डब्बे भरलेले दिसतात. तर बघा अशा प्रकारे मी आता काळा चहा बनवलेला आहे. तर मुलाला पण दिला एका कपामध्ये आणि मी पण घेतला. तर इडलीचं भांडं मी जेव्हा ठेवलं तेव्हा टाईम बघून ठेवला होता, कारण 4:15 वाजले होते. तर 15 मिनटं ठेवले, कारण 15 मिनटामध्ये जसं आपल्या इडल्या बनवून होतात त्याचप्रमाणे ह्या वाफेवरच्या साबुदाण्याच्या पापड्या पण 15 मिनटामध्ये खूप छान अशा पापड्या बनणार. तर मी 15 मिनटं मोजून घडी बघून ठेवलेत, कारण जेव्हा आपण घडी बघत नाही तेव्हा आपण कन्फ्यूज होतं की किती वेळ झाला आपण ठेवलं, आपल्या लक्षात राहत नाही. आणि किती वेळ ठेवायचं हे पण मग आपल्याला कळत नाही. त्याच्यापेक्षा घडी बघायची, 10 मिनटं, 15 मिनटं, कमीत कमी 15 मिनटं तरी ठेवायचं. 15 मिनटं ठेवलं ना की खूप छान अशा बनतात. तर हे बघा माझ्या साबुदाण्याच्या पापड्या बनून झालेल्या आहेत वाफेवरच्या. खूप छान बनल्यात. मला वाटलं नव्हतं की अशा बनतील म्हणून, कारण मी पहिल्यांदा बनवल्यात.
आणि हे बघा, आपण याच्यामध्ये कलर पण टाकू शकतो, पण माझ्याकडे कलर नव्हते. आता मला कुरड्या बनवायच्या आहेत, तर मग मला कलर आणायचे होते दुकानावरून. तर मी 1 वाटीच्या बनवून बघितल्या. तर म्हटलं आता कलर आणल्यानंतर वेगवेगळ्या कलरच्या मी बनवते. जसे जिलेबी कलर झाला, ग्रीन कलर झाला, लाल कलर झाला. तर अशा 3 प्रकारच्या, गुलाबी कलर, 3-4 प्रकारचे कलर माझ्याकडे असतात पापड्या बनवायला साबुदाण्याच्या किंवा कुरड्या बनवायला, सांडोळ्या बनवायला. तर अशा प्रकारचे मी कलर घेऊन येते आणि खूप छान छान अशा कलरच्या बनवते. तर हे साबुदाण्याच्या पापड्या आपल्या तयार झाल्या. आता थोडं थंड झाल्यानंतर मग त्याच्यातून काढून मी प्लॅस्टिकचा जे कागद ठेवला आहे प्लॅस्टिकचा, त्याच्यावर ते ठेवते. हे बघा, आणि खूप छान निघाल्यासुद्धा. मला वाटलं चिपकणार, पण त्या अशा चिपकल्या नाहीत त्याला, कारण मी आधीच त्या भांड्याला तेल लावलं होतं. कारण तेल लावल्यामुळे कसं आहे, ते व्यवस्थित निघतात आणि तुटत नाहीत. मेन म्हणजे तुटत नाहीत, व्यवस्थित निघतात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चम्मचने मी पूर्ण पापड्या त्याच्यामधल्या काढते. तर खूप छान अशा साबुदाण्याच्या पापड्या आपल्या तयार झाल्या आहेत. तर अशा बनवून बघा, खरंच खूप छान बनतात. थोडा साबुदाणा मला वाटतं थोडा पातळ ठेवायचा. ह्या थोड्या जाड झाल्यात. थोड्या साबुदाणा असा पसरून ठेवला ना की पातळ साबुदाण्याच्या पापड्या खूप सुंदर आणि छान आणि लगेच सुकतात. जास्त पसारा पण होत नाही. ते शिजवा, त्याच्यानंतर टाका, मग चम्मच हे ते, मग इडलीच्या भांड्यामध्ये केलात ना खूप छान बनतात. तर अशा प्रकारे माझ्या साबुदाण्याच्या पापड्या पूर्ण तयार झाल्या आहेत. तर हे माझ्याकडे छोटं इडलीचं भांडं आहे. याच्यामध्ये 32 इडल्या निघतात आणि याच्यापेक्षा एक मोठं इडलीचं भांडं आहे, त्याच्यामध्ये 49 इडल्या माझ्या बनवून निघतात. कारण मी पहिले इडलीचा धंदा करायची, म्हणजे मी घरी बनवून द्यायची आणि मुलं नेऊन विकायचे. सायकलवरती चाळीमध्ये घेऊन फिरायचे ते, तेव्हा इडली मी बनवून द्यायची त्यांना, इडली, मेंदूवडा. तर मग माझ्याकडे 2 इडलीचे भांडे आहेत. तर त्याच्यामध्ये छोट्या भांड्यामध्ये मी बनवले. तर याच्यामध्ये किती आपलं 32 निघतात छोट्या भांड्यामध्ये माझ्या 32 अशा साबुदाण्याच्या पापड्या माझ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या सुंदर अशा साबुदाण्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत. कुठेही तुटल्या नाहीत, कुठेही अशा म्हणजे हे खराब झाल्या नाहीत. खूप छान अशा व्यवस्थित पापड्या तयार झाल्यात. तर मी थोड्याच बनवल्यात, कारण काय आहे माहिती आहे, आता तुम्हाला माहिती आहे की सिलेंडरचा प्रॉब्लेम चालू आहे, लवकर मिळत नाही. तर मग आता आपल्याला ते सिलेंडर काय थोडं जपूनच वापरावं लागते, म्हणून मी 1च वाटी साबुदाणा भिजू घातला. तर अशा प्रकारे कढईमध्ये तेल टाकला आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर पापड्या टाकल्यानंतर खूप छान अशा फुलतात. कारण पापड्या सुकू द्यायला थोडा वेळ लागतो. थोड्या जाड पापड्या बनतात आणि त्या सुकल्यानंतर खूप छान अशा तळल्या जातात, तेलामध्ये फुलतात त्या. आणि हे काय, कधी काय होतं की साबुदाणा तडतड फुटतो तेव्हा आपल्या अंगावरती तेल उडतं, पण असं नाही. ह्या साबुदाण्याच्या पापड्या खूप छान माझ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता कढईमध्ये खूप छान अशा त्या साबुदाण्याच्या पापड्या फुलतात. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आठवणीनं करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.